कडून सुद्धा वाढतायत या सामन्याकडून. पाहूया तो MVP मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर नेमका कोण ठरतोय. लढत धमाकेदार होईल यात कुठलंच दुमत नाही आहे. या अगोदर NK खांडवळ ही टीम शेवटच्या सामन्यासाठी पात्र झालेली आहे आणि आता त्या संघासमोर कोण आपलं आव्हान ठेवेल त्यासाठी हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. चला जास्तीचा कालावधी न घेता मायरा 11 आपले दोन फलंदाज मैदानात पाठवून द्यायचे आहेत. ज्यातला पहिला पर्याय आहे करण. अरे करणच्या सोबतीला सिद्धेश आहेत का? करण आणि सिद्धेश हे दोन फलंदाज मागच्या सामन्याप्रमाणे या सामन्याची सुरुवात देताना पाहायला मिळतील. जे पर्याय मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला फायदा देऊन जातात तर त्यांनाच जास्तीत जास्त संधी मिळते. क्रिकेटचा खेळ याचमुळे ओळखला जातो, खेळला जातो. तुम्ही जर मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दिलाय तर या सामन्याकडून तुमची अपेक्षा वाढते. या स्पर्धेसाठी स्वर्गीय सुजित विष्णू ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत नवनाथजी विष्णू ठाकरे यांच्या वतीनं मालिकावीरसाठी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत झालेली आहे. आम्ही आभार व्यक्त करतो आदरणीय नवनाथजी विष्णू ठाकरे यांचं, ज्यांच्या वतीने या स्पर्धेत जो मालिकावीर ठरणार आहे त्यासाठी असेल स्पोर्ट्स सायकल. स्वर्गीय सुजित विष्णू ठाकरे यांच्या स्मरणार्थ श्रीयुत नवनाथजी विष्णू ठाकरे यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल मालिकावीर. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे मायरा 11 भादवाडी या संघाने. बॉलिंग ट्रॅकवर मागच्या सामन्यात जी सुरुवात गोलंदाज देताना पाहायला मिळाला होता तोच गोलंदाज राहुल. पहिले षटक हाताळण्याचा नक्कीच त्यांचा इंटेंट, चांगली सुरुवात देण्याचा त्यांचा प्रयत्न. पण पाहूया एका बाजूला स्ट्रॉंग ऑपोनंट आहे आणि म्हणूनच स्ट्रॉंग ऑपोनंट असताना खेळसुद्धा चांगलाच होतो, कारण मजबूत प्रतिस्पर्धी तुम्हाला आणखीन जास्त प्रेरणा देऊन जातो. आणि पाहूया ती प्रेरणा नेमकी मिळते कोणत्या संघाला. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे, त्यात कुठलंच जुमत नाही आहे, पण तितकंच चांगलं बॅटिंग युनिट आहे मायरा 11चं. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉन्टेस्ट मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. चला जास्तीचा कालावधी घेऊ नका, यानंतर आणखीन एक लढत बाकी आहे जी बक्षीस पात्र फेरीसाठी असेल. सिद्धेश स्ट्रायकर्स एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला करण पाटील. बॉलिंग ट्रॅकवर राहुल. 30 या सर्कलच्या आतमध्ये स्लीप आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर्स, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. पहिला बॉल फुलटॉस बॉल. पहिल्याच बॉलवर काम सोपं, चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून सुरू केलाय डाव नवा. सिद्धेचा षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. वॉट स्टार्ट बाय बॅटर सिद्धेश. त्याच कामासाठी तर त्याला ओळखलं जातं आणि त्यातल्या सर्वात मोठी चूक राहुलची ही झाली की त्यांनी फुल टॉस बॉल हाताळला. कदाचित बॉल हातातून निसटला, नवीन फर असल्यामुळे कधी कधी ग्रीप होत नाही आणि म्हणूनच पहिल्याच बॉलवर षटकार मिळालेला आहे मायरा 11ला. चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी. हाच तर प्रयत्न होता, पहिल्याच बॉलवर यॉर्कर टाकून फलंदाजाचं स्वागत करायचं होतं, पण यावेळीच वाईड यॉर्कर. तर रिग्नेश 11 या संघाला एक्स्ट्रा मेंबरची ड्रेसिंग सेम नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी मिळेल, ती आपण नंतर ऍड करू. धावसंख्या पोहोचते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. हेच तर परफेक्शन आहे गोलंदाज राहुलचं. त्या परफेक्शनमुळे त्याला जास्तीत जास्त मौका मिळतो गोलंदाजी करण्याचा. पहिला बॉल जरी त्याच्या वतीने चुकला पण त्यानंतर त्या चुकीची भरपाई करत असताना परफेक्शन. आणखीन एक फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते पण थोडे कॅज्युअल राहिले. बॉल स्टॉप झालाय जरूर 30 सर्कलच्या आतमध्ये, पण तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांची पाहायला मिळाले. राहुलच्या विरोधात आतापर्यंत मायरा 11 भादवड या संघाची 8 धावांची सुरुवात पाहायला मिळते.
पुढचा बॉल, बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला. आणि आणखीन एक गुड न्यूज आहे जी मी या षटकानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीग जी आपण अनाउन्समेंट केली होती ती आपण अनाउन्समेंट पहिल्या षटकानंतर करतोय की स्पॉन्सरशिप आत्ताच आम्ही अनाउन्समेंट केली अर्धा तासा अगोदर आणि लगेचच आम्हाला स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. हो, यावेळेस पिकअप स्ट्रोक एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय. काउ कॉर्नर मारेशा पार, चाबुक स्ट्रोक, षटकार. पंचक्रोशी प्रीमियर लीग जी आम्ही अनाउन्समेंट केली होती जी 6 गावांदरम्यान खेळली जाणार आहे, 12 संघ मालक असणार आहेत, त्यातला पहिला संघ आलेला आहे. पहिला संघ आलाय त्याची अनाउन्समेंट आपण तुमच्या समोर करतोय. या पुढच्या बॉल नंतर धावसंख्या 14. चांगला बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा गडबडलं, पूर्ण होते एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 16. तर पहिला संघ 15 धावा, माफ करा. पहिला संघ पंचक्रोशी प्रीमियर लीग मधला ज्याचे संघ मालक आहेत भावेजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे आणि संघाचं नाव आहे VS ग्रुप. VS ग्रुप जो संघ खेळताना पाहायला मिळेल पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये. संघ मालक आहेत 2 भाऊ, भावेजी ठाकरे आणि किरणजी ठाकरे. येस, आणि आपल्या वडिलांना प्रेम देत असताना V म्हणजेच विनोद, S म्हणजे सचिन, अर्थात VS. आता पेनल्टीच्या 2 धावा मोजून पहिल्या षटकानंतर 17 धावा झालेल्या आहेत मायरा 11 भातवाडी या संघाच्या. बघा किती मोठा विरोधाभास आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला 27 धावांमध्ये बाद केलं होतं. या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाने पहिल्या षटकातच त्यांच्या लीड बॉलरला राहुलला 15 धावा जोडलेल्या आहेत. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर कुणाल असे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये हॅट्रिक नोंदवली होती. तर हॅट्रिक नोंदवणारे गोलंदाज आजच्या दिवसातले हॅट्रिक वीर कुणाल आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक सामना वेगळ्या पद्धतीचा असतो, प्रतिद्वंद्वी वेगवेगळे असतात. प्रत्येक वेळी तुमच्याकडून चांगला खेळ होईल असं नाही आहे, पण प्रयत्न करण्यास हरकत काय, तोच प्रयत्न करावा लागेल कुणाला. कारण आत्ता तर खऱ्या अर्थाने गरज आहे. राहुलच्या षटकाला साईडलाईन करायचं असेल, राहुलच्या षटकावरचं प्रेशर कमी करायचं असेल तर कुणालला त्यांचा तोच खेळ द्यावा लागेल, ज्यासाठी त्यांना सेकंड ओव्हर मिळालेले आहे. पहिल्या षटकात चांगली सुरुवात मायरा 11 भातवाडी या संघाची पाहायला मिळते, ज्यांच्या दोन्ही फलंदाजांनी, मित्र म्हणेन एकाच फलंदाजाने पूर्णपणे जबाबदारीचा स्वीकार करत असताना 2 षटकार खेचले. सिद्धेश इज द मॅन. मागच्या सामन्यामध्ये 37 धावा करणने बनवल्या होत्या आणि सिद्धेशने 23. ऑन ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑनला पोहोचतील. सोहम तोपर्यंत एकदा पूर्ण करण्याचा कालावधी मिळतोय फलंदाजांना. एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. एक षटक जरी तुमच्या बाजूने नाही घडलं, क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्या पद्धतींचा वापर कॅप्टनला करावा लागतो. कॅप्टन इज द बेस्ट जज ऑन ग्राउंड आणि म्हणूनच कॅप्टनने कुणालवर तो विश्वास ठेवला. पहिल्या बॉलवर सिंगल त्यांनी खर्च केली. पुढचा बॉल फुल लेंथ होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अटेंड का नाही केला आता प्रश्न स्वतःला विचारेल फलंदाज कारण असे सोपे मोके नाही मिळत आणि ते देखील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये. हे फास्ट फॉरवर्ड क्रिकेट आहे, संधी गेली म्हणजे गेली, परत येत नाही. येतोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता कुणालला आणि विघ्नेश 11 राहणार या संघासाठी. धावसंख्या 18 झाली. पुढचा बॉल भन्नाट वेगानं, महाप्रचंड वेगानं त्याने चेंडू हाताळला, पण यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. घाबरून नाही चालणार, कारण घाबरला तो संपला, घाबरला तो स्पर्धेच्या बाहेर गेला. प्रतिस्पर्धी संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, पण आपल्याला सुद्धा आपल्या संघाची परिस्थिती सुधारण्यासाठी बोलवलंय, तर ते काम करावंच लागेल. कुणाल चांगला बॉल, बॅकलिपला खाली घेतलं, 30 या सर्कलच्या आतमध्ये, ऑन साईडला प्रोटेक्शन नाही आहे, बॉल पोहोचेल डीप मध्ये, सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल, स्ट्रायकरला थ्रो, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. एक चांगली बाब आहे की दोन्ही फलंदाज सेटल होण्याचा प्रयत्न करतायत.
पण पाहूया गोलंदाज नेमके कसे प्रयत्न करतील विकेटचा शोध घेण्याचे. कारण राहुल ज्यांना फक्त या फॉर्मॅटमध्ये एकच षटक मिळणारं होतं त्या षटकात त्यांनी खर्च केलं 15. कुणाला सुद्धा एकच षटक मिळणार आहे. आत्ता 3 बॉलमध्ये त्यांनी खर्च केला 4. त्याचवेळी पूर्णपणे वरचष्मा आतापर्यंत या सामन्यावर मायरा 11 भादवड या संघाचा राहिलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं कुणाल. वेग भन्नाट आहे पण नियंत्रण नाही आहे. कधी कधी वेग वाढवून आपण संघाला अडचणीत टाकतो आणि तेच पाहायला मिळालं. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर चेंडूंची हाताळणी केली जाते आणि म्हणूनच त्यांचा बॉलिंग पाथ योग्य आहे पण नियंत्रण कुठे आहे. नियंत्रण आवश्यक आहे आणि नियंत्रण नसलं तर मग समर्थ कृपा ऑर्केस्ट्रा होता त्याची आठवण करून द्यायची तुम्हाला गणेश दादा, ज्यांची ध्वनी व्यवस्था आपणच सांभाळली होती डी जगनराज. आणि पुन्हा एकदा आता त्याच गीतांची मैफिल तुमच्या समोर ते आणतायत. पहिला फलंदाज बाद झालाय करण पाटील. नवीन फलंदाज नीरज मद्राजात दाखल होत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कुणालच्या खात्यात हा जरी विकेट जात नाहीयेत पण त्यांनी 100% एफर्ट लावले होते एका फलंदाजाला बाद करण्याचे. आणि करण पाटील ज्यांनी मागच्या सामन्यात 37 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं ते 3 धावा करत बाद झालेले आहेत. सिद्धेश अजूनही खेळपट्टीवर आहे ज्यांच्या वतीने 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मिळालंय. नीरज हे फ्रेश बॅटर आहेत जे तुम्हाला पाहायला मिळतील नॉनस्ट्रायकर्स एंडला. आतापर्यंत चेंडू हाताळलेले या षटकात एकंदरीत 4. धावसंख्या आहे 22. मायरा 11 भादवड 22 झालेत. पुढचा बॉल कुणालचा ओव्हर द विकेट. हो यावेळेस पुन्हा एकदा सिद्धेशने उचलली जबाबदारी पण आता गोलंदाजाने गोलंदाजी केली लय भारी. काऊ कॉर्नरला झेल देऊन सिद्धेशचा खेळ संपला. मोठा धक्का बसतोय मायरा 11 भादवडला. आजच्या दिवसात मोनिशने 4 झेल टिपलेले आहेत. सोहमने 3 टिपलेले आहेत. चढाऊट लागलेले आहे की जास्तीत जास्त झेल कोण टिपेल पण सोहमकडे आतापर्यंत बॉलच नाही आला त्यामुळे तो आहे निराश. मागच्या सामन्यामध्ये त्याने 3 कॅच कंप्लीट केल्या होत्या. आता नवीन फलंदाज नीरजच्या सोबतीनं नितेश पोचेल. याअगोदर धावचीच्या स्वरूपात फलंदाज करण बाद झाले आणि त्याच पुढच्या बॉलवर झेलचीच्या स्वरूपात सिद्धेचा खेळ सुद्धा 15 धावांवर संपलेला आहे. म्हणजेच ज्यांनी सुरुवात दिली होती त्या 2 फलंदाजांना परतीचा प्रवास करावा लागतोय. ओह प्लेड ऑन आल्या पावली परत बॅक टू बॅक विकेट्स ब्रेस कंप्लीट करतोय गोलंदाज कुणाल. संध्याकाळी स्वर्गीय वसंत उंदराज ठाकरे क्रीडांगणावर एक प्रेक्षणीय सामना खेळला जाणार आहे. जिल्हा परिषद रांजोळी गट ज्याचे कॅप्टन असतील भावेजी ठाकरे आणि तो संघ खेळणार आहे जिल्हा परिषद आमणे लोणाड गट ज्याचे कॅप्टन आहेत विराजी चोरगे. तर उद्या संध्याकाळी ही प्रेक्षणीय लढत या युवा नेता चषकामध्ये पाहायला बिलकुल विसरू नका. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज देत आहेत सोहम. टेंबिवली हा संघ सातत्यानं ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण पाहिलेला आहे पण आता खेळाडू विखुरलेले आहेत. जेव्हा आपण भिवंडी इमर्जिंगचा
फॉर्मॅट खेळतो. धावसंख्या 2 षटकां समाप्तीनंतर 22 झाल्या. 22 रन्स. मागच्या 3 बॉलवर एकही धाव नाही मिळाली. म्हणजे 15 चेंडूंपर्यंत स्थिती योग्य होती मायरा 11 भादवड या संघाची. मागच्या 3 बॉलवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. सोहम बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत्या. स्ट्रायकर सेटला फलंदाज आहे ते म्हणजेच नीरज आणि नॉन स्ट्रायकर एंडला असतील ऋतिक. 2 षटकं संपलीत. 22 धावा आहेत. चला जास्तीचा कालावधी घेऊ नका. आणखीन एक सामना आजच्या वेळापत्रकातला खेळवायचा आहे. पुरेसा सूर्यप्रकाश तुम्हाला खेळण्यासाठी उपलब्ध राहायला हवा. त्यासाठी ती उपाययोजना आपण आधीच करत आहोत. प्रोटेक्शन ट्रेडिशनल आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर्स. बाकी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. स्ट्रेट लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. सोहम ओव्हर द विकेट. ओ यावेळेस स्कूप केलंय. खाली क्षेत्राची निवड केली आहे. फाईन लेग क्लिअर केलंय. इम्प्रोवाइज ॲट हिज बेस्ट. पहिल्याच बॉलवर चौकार, 4 धावा. तुमची अवस्था तुम्हाला सुधारायची आहे. इकडे कोणी तुला मदत करायला येणार नाही आणि तीच भावना फलंदाज नीरज यांच्या मनात आली. पहिल्याच बॉलवर ते इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. त्यांनी पाहिलं होतं की फाईन लेग मोकळा आहे, लॉंग लेग मोकळा आहे, धावा गोळा करता येऊ शकतील आणि तोच प्रयत्न त्यांचा यशस्वी झालेला आहे. पहिल्याच बॉलवर सोहमच्या 4 धावा प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 वर. 26. नेक्स्ट बॉल. हो यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण इम्पॅक्ट कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर पंचाने कळवलं आउटसाइड द स्टम्प्स इम्पॅक्ट आहे. फुल लेंथ बॉल होता. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न चुकला. दरम्यान एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 27. 27. स्ट्रायकर एंडला फलंदाज पोहोचता येते म्हणजेच ऋतिक. पहिल्यांदाच स्ट्रायकर एंडला ते या डावामध्ये पोहोचलेले आहेत. सोहमचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. थोडासा अगोदर स्ट्रोक ऑफर केला. चेंडू उशिराने आला. गती परिवर्तन चांगलं आहे सोहमकडे, ते त्यांनी योग्य त्यावेळी वापरलं. दरम्यान बॉडीला ब्रश झाला बॉल. लेग बायची एक धाव मिळते. एकदा वाढते. स्ट्राईक तर रोटेट झालेली आहे, पण धावांचा वेग कमी झालाय सोहमच्या या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर जरी चौकारला, त्या पुढच्या 2 बॉलवर त्यांनी फलंदाजांना रोखण्याचं काम योग्य त्या पद्धतीनं हाताळलेलं आहे. 3 चेंडूमध्ये त्यांनी खर्च केला. एकंदरीत 6. धावसंख्या आहे 28. स्ट्राईक असलेला फलंदाज नीरज, ज्यांच्या वतीने एक चौकार या षटकाच्या पहिल्या बॉलवर आलाय. यावेळेस परफेक्ट स्ट्रेट ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक पोहोचतात मोनिश बॉलवर. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा कालावधी मिळाला. थोडा कॅज्युअल राहिलाय मोनिश यावेळेस, कारण तुमची मुवमेंट थोडी फास्ट ठेवावी लागेल. कारण फलंदाज त्याच तयारीत आहेत की तुमच्याकडून कशा चुका होत आहेत, तुम्ही किती वेळ घेतायत आणि त्यांना 2 धावा पूर्ण करण्यासाठी कालावधी कसा शोधता येईल तोच प्रयत्न फलंदाजांना झाला आहे. कारण मोठे फटके दूर राहिलेत. 2 षटकार जे आले होते सिद्धेच्या वतीने ते पहिल्या षटकात 10 मिनिटा अगोदर. यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा फेस सरळ रेषेत घेऊन जात असताना काऊ कॉर्नर क्लिअर केलंय. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. दोघांना बीट करत बॉल सीमारेषा पार. या षटकातला येतोय हा दुसरा चौकार, 4 धावा. खेळ संपला. धावसंख्या 34 झाले. रिग्नेश 11 राहणार या संघासमोर आपलं अस्तित्व टिकवत असताना आता नीरज आपल्या कामगिरीचा कस लावून नवीन बॅटर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धक्क्यांवर धक्के बसतायत खरं तर टीम मायरा 11 भादवड या संघाला. पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. दोघांनी चांगला खेळ सादर केला, अनुभव प्राप्त केला, पण
कुणालच्या षटक्यामध्ये 3 फलंदाज बाद झाले. तिकडेच कुठेतरी गणित चुकलं मायरा 11 भातवाडी या संघाचं. पण अजूनही वेळ नाही गेला. 5 चेंडूंचा कालावधी आहे. 5 चेंडूंमध्ये खूप काही बनवता येऊ शकते, जे मागच्या 7-8 बॉलमध्ये कुठेतरी बनवताना स्ट्रगल फलंदाजांचं पाहायला मिळालं. हो, यावेळेस जवळपास नो लुक आहे. बॉल हवेत आहे. इम्प्रोव्हायझन चांगला आहे. बॉल लॉंग लेग सीमारेषा क्लिअर करतोय. येतोय योग्य तो वेळी, योग्य तो फटका, षटकार साधावा. वॉट स्ट्रोक प्लेड बाय ऋतिक. सुपर हिट स्ट्रोक त्याने खेळलेला आहे आणि संघाची अडचण ओळखून त्यांनी तो स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ऋतिक गोडे जे नॉन स्ट्रायकर एंडला आहेत आणि स्ट्रायकर एंडला हे सुपर हिट ऋतिक आहेत, ज्यांनी तो षटकार खेचला आपल्या संघासाठी. नावात खूप काही ठेवलंय. तुमची प्रतिभा, तुमची ओळख, तुमचा अनुभव त्या नावाच्या अवतीभोवती राहतो आणि तोच टॅलेंट ऋतिकच्या मागच्या स्ट्रोकवर पाहायला मिळाला. धावसंख्या वाढते आणि पोचते आता 42 वर. 42. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या अगोदर NK खांडवळ ही टीम शेवटच्या सामन्यासाठी पात्र झालेली आहे आणि ती टीम कोणत्या संघासोबत खेळेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय या सामन्यामध्ये. फुलटॉस ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. बॉलवर पोचतील. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही दिला जाणार कारण थोडी रिस्क होती आणि दोन्ही फलंदाजाकडे ती कॅपॅसिटी आहे मोठ्या फटक्यांची. म्हणूनच 2 ऋतिक खेळत आहेत. आता ऋतिक गोडे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. धावसंख्या आहे 43 धावा. 43. 3 चेंडूचा खेळ बाकी. वाईड यॉर्कर ॲट हिज बेस्ट. ह्यामध्ये तर निपुण आहे गोलंदाज चेतन. फलंदाजाचा स्टान्स ओळखून फलंदाजाला दूर कसं ठेवता येईल, बॅकलिपचा वापर तर करायचा त्या फलंदाजाला, पण कनेक्शन कसं होणार नाही याची काळजी गोलंदाज चेतन यांनी घेतलेली आहे. 4 चेंडूचा खेळ या षटकात संपलाय. पुढचा बॉल. धावसंख्या 43. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी, पुन्हा एकदा ॲक्युरेट पिचिंग, पण यावेळेस मिडॉन नाही आहे आणि बॉल धीम्या गतीने ट्रॅव्हल करतोय म्हणूनच 2 धावांचा कॉल कंप्लीट झालेला आहे. धावसंख्या 45 झाले. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. स्थिती चांगली आहे. विघ्नेश 11 राहणार संघासमोर चॅलेंजिंग टोटल बनवण्याचा प्रयत्न जो मायरा 11 भादवड या संघाचा होता तो आतापर्यंत योग्य राहिलेला आहे. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. ऋतिक फेस करतील चेतनला. लेट्स चेक शेवटच्या बॉलवर नेमकं काय विशाल नाईक लिहित आहेत आपल्या स्कोर शीटवर. थोडी वाट पाहावी लागेल. फाऊल चुकलेत, डेड बॉलचा इशारा किंवा यष्टीरक्षकाने थांबवलं. एक बॉल सुद्धा मोठा फरक आणू शकतो. एक चूक सुद्धा गणित चुकवू शकते. त्यामुळे ती चूक व्हायला नको म्हणूनच थांबण्याचाच विचार चेतन यांचा राहिलाय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर चेतन. फुल टॉस होता, नाही फायदा उचलू शकले. बॉल लॉंग ऑनला. मोनिश बॉलवर पोहोचतील. थ्रो वेगानं लांबवरच्या एंडला केला जाईल आणि आता तो योग्य निर्णय होता मोनिशचा. फक्त एकच धाव मिळते. एकदा वाढते धावसंख्या 46. जिंकण्यासाठी 24 चेंडू 47 धावांची गरज. विघ्नेश 11 राहणार या संघाला 24 चेंडू 47 धावांची गरज आहे. करूया समालोचन कक्षामध्ये बदल आणि पुढील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे मिस्टर ओमकारजी शेट्टे यांचा. धन्यवाद. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट. DJ गणेश.
उपस्थित आहेत. आपला स्वागत कक्षामध्ये सन्मान केला जाईल. आदरणीय किरणजी ठाकरे उपसरपंच रांजोळी तसेच या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते युवा नेता चषक. आदरणीय रमेशजी पाटील याचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये किरणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते करत आहोत. धन्यवाद. हा सन्मान आदरणीय रमेश पाटील यांचा होतोय. मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय किरणजी ठाकरे उपसरपंच रांजोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेत आलात आणि आपली उपस्थिती दिलीत, आपले आशीर्वाद आयोजकांना दिलेत त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि आभार. धन्यवाद. जाऊया समालोचन कक्षामध्ये. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मनीषजी पाटील आणि संदेश पाटील भिवंडीकर. संध्याकाळची एक कडक चाय, 4 वाजून मिनिटं झाली आहे 30. त्यासोबत एक कडक मॅच, युवा नेता चषक. शुभ संध्याकाळ मित्रांनो, सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. रानोलीचं एक निसर्गरम्य असं हे ठिकाण आणि तिकडे रंगती आहे स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे क्रीडांगणावरती. रांजोली जरी शांत असेल तरी भिवंडीचं वातावरण आज गरम आहे, कारण आज इथल्या सिटी क्रिकेटचे सगळे तारे सितारे खेळताना तुम्हाला दिसतात. युवा जोश आणि युवा जिगरबाज खेळाडू आणि त्यांच्यामध्ये रंगणारं सिटी इमर्जिंगचं हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. टार्गेट सेट झाला, पहिला डाव मैदानावरती संपला. गोलंदाजी करताना तुम्ही पाहिलं राहुल पहिलं षटक 15, कुणाल दुसरं षटक आल्या 5 विकेट काढल्या 2. गेम चेंज केला कुणालनं. त्यानंतर सोहम आले, 13 खर्च झाले, विकेट लेस गेला सोहम. चेतन आले आणि त्याला 1 विकेट 11 आणि धावा बनल्या 46 आणि 47 धावेचं लक्ष या मॅच मध्ये उभं झालं. ऑल द बेस्ट या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार आणि भिवंडी क्रिकेटमधील एक युवा शिलेदार भावेश ठाकरे यांच्या वतीनं आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्या नावाने ही स्पर्धा युवा नेते किरणजी ठाकरे यांच्या वतीनं दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. ट्यून गेम ऑन. उद्या एक प्रेक्षणीय सामना येतोय. मग अशी त्याची अनाउन्समेंट दोन्ही टीम्स तुम्ही पाहिल्या. एक तगडा बॅटल आमने लोणाळ आणि त्यांच्या विरुद्ध झेडपी गट, जे इकडचं पूर्ण त्यामध्ये ओटस आहेत, त्यामधले जे चांगलं प्लस आहेत ते इन ॲक्शन तुम्हाला उद्या दिसणार आहेत. मॅच सुरू होतीये. जाऊया सामन्याच्या आत. ऑन स्ट्राईक राहुल, सोबतीनेला भावेश. पहिला बॉल फटका फसलाय, समोर लॉंग ऑफ बॉल वरती पोहोचू शकले नाहीयेत. झेल निसटलाय आणि मिळाले धावा 2. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पियुष पाटील, जो एक अतिशय चांगला ऑलराऊंडर प्लेअर आहे, तो पियुषाला बॉलिंग ट्रॅक वर रन्स 8 झाले 2. टार्गेट 47. एका बाजूला रिग्नेश प्रताप पाटील यांचा रिग्नेश 11 रहाणाळ भिवंडी विभागातील रहाणाळ गावाला पडलेल्या क्रिकेट पटलावरच्या पुरस्कर्त्यांच्या यादीतील एक गोड स्वप्न, त्याचं नाव रिग्नेश प्रताप पाटील आणि त्याचा संघ खेळतोय रिग्नेश 11. तर दुसऱ्या बाजूला खेळतीये टीम मायरा 11 भादवड, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मयूर पाटील. फटका चांगला मागच्या बॉलवरती सोडलाय झेल. त्यानंतर एकच वाक्य दगडीचा, चुकीला माफी नाहीये. बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. आसमानी तुफानी सुलतानी षटकार. मागचा झेल सुटला. त्यानंतर षटकाराचा ब्लास्ट पियुष पाटीलच्या विरुद्ध. आता बाची खेळा. त्यानंतर दिले प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. पियुष पाटील देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये आणि 8ला धक्का मैदानावरती लागलाय. या ठिकाणी पहिला काय म्हणाल भिवंडीकर संदेश पाटील, काय वाटतं या मॅच मध्ये? अगदी पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. षटकाराला सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज घेतली होती आणि एक सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. पहिला विकेट लवकरच मिळाला असं म्हणू शकतो आपण मायरा 11 भादवड टीम संघाला. पहिला धक्का लागला. न्यू बॅटर आल्या मैदानावरती. यशराज पाटील कोपरचा स्टार टीमचा कॅप्टन मैदानावरती येतोय. धक्का लागला पहिला. 8 धावा धावफलकावरती आलेत
आता सांगून जमणार नाही. वाईड होता, बॅटला लागला, कीपरनं घेतली कॅच. क्रिकेटमध्ये एक्सक्यूज इकडे चालत नाही. परतावा लागलाय, विकेट मोठी आली आहे आणि ती आली आहे राहुलच्या स्वरूपात. न्यू बॅटर भावेशच्या सोबतीनं यशराज मैदानावरती दाखल झालाय. अजूनही बॅटिंग ऑर्डर आहे या टीमकडे. चांगले फलंदाज आहेत, त्यामध्ये त्या बॅटर्समध्ये गणेशचं येणं बाकी आहे. मनीष सारखा एक चांगला फिनिशर या टीमकडे. चांगली खोलवर टीम आहे. रिग्नेश 11 राहणार मजाल मॅचला, कारण गोलंदाजी ही ताकद मायरा 11 भादबडशी ज्यावेळी त्यांनी 100 बनवले, प्रतिस्पर्धी टीमला वन साइड डॉमिनेट करत तब्बल 50 धावेच्या फरकानं तो सामना जिंकताना ती मायरा 11 भादबड मयूर पाटील पुरस्कृत टीमला तुम्ही पाहिलं होतं. स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. हा सामना संध्याकाळच्या सत्रात अंगावरती शहारे निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीये. यातून जिंकणारी टीम थेट फाईट करेल. 2 सामने जिंकून येताना आपण पाहिलंय NK खांडवळला आणि त्यांच्या विरुद्ध या मॅचचा विनर खेळ. टप्पा पडलाय, खूप बाहेर बॉल, अंपायरचा इशारा, एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय आणि व्हाईट बॉलसाठी अंपायर्सनं दिलेल्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डिंग टीम. एक DRS त्यांच्याकडे, त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आला. जो रिव्ह्यू तुम्ही घेतला होता तो असफल राहिला. नो मोर DRS. आता ऑनफिल्ड अंपायर वरती 4 ओव्हर तुम्हाला खेळावा लागेल. कॅप्टन मायरा 11 लक्ष सुद्धा गोष्टीकडे. हा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर. धाव फलकावरती पुढे जात असताना 9 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1. फिनिश चांगलं करणं पियुष पाटीलला खूप गरजेचं आहे. पियुष तयार, वेगवान गोलंदाज, त्याच्या विरुद्ध स्विच हिट खेळायचं होतं आणि हा चालला डॉट. स्विच हिटचा फटका त्या स्टेजला जिकडे पॉवर प्ले सुरू आहे. समोर वेगवान गोलंदाज बॉलिंग करतोय. गुडलंड स्पॉटवरनं चेंडूला तो 8 ठेवतोय. जास्त रूम दिले जात नाहीयेत. अशा स्टेजला स्विच हिट थोडासा चर्चेचा विषय बनेल काही काळ. स्वतः कॅप्टन बॅटिंग करतोय, त्यामुळे मॅचच्या परिस्थितीला पाहून त्याला खेळावं लागेल. आता कमी गतीनं टाकलाय, स्लो वन होता, हलकसं अपील झालं होतं. बॅट अँड बॉलचा स्पर्श झालाय का? वेट फॉर अंपायर सिग्नल. यस, ओव्हर्स या ठिकाणी आता आपण पाहूयात जी सुरू आहे पहिली, त्यामध्ये एक सिंगल यशराजच्या खात्यात जोडली गेली आहे. अजूनही एका बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 10 बनलेत. 37 धावेचा प्रवास इथनं अजूनही बाकी आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळलेत दोन्ही टीम. म्हणून तर सकाळी म्हणालो, जर एक मॅचेस जिंकून मायरा आणि टीम रिग्नेश समोर आली तर नक्कीच एक चांगली तगडी फाईट या दोन टीमच्या दरम्यान रंगेल. रिग्नेश 11 राहणार वर्सेस मायरा 11 भादवडच्या दरम्यान हे एक चांगला बॅटल सुरू असताना मैदानाच्या आत पॉवर प्लेचा अंतिम बॉल कुणाच्या नावावरती राहील? पॉवर प्ले. रिक्वायर रन रेट 11/50 पुढे आणि एक सिंगल अजून जोडली जाईल आणि धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे पहिलं षटक संपलंय. ते राहिलंय फिल्डिंग टीम मायरा 11 भादवडच्या बाजूनं. एक इम्पॉर्टंट विकेट आली आहे राहुलची. धावा खर्च झालेत P1 मध्ये 11 आणि आता रनचेस 12च्या सरासरीला जाऊन टच झालाय. कारण येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा 18 चेंडू करायच्या 36. काय म्हणशील? पहिलं षटक 11, एक विकेट गोलंदाजाच्या खात्यात. नाही, आपण असंही म्हणू शकता की एक मोठा फटका आलाय. आत्मविश्वास वाढलेला आहे. जेव्हा टार्गेट समोर 47चा आहे आणि षटकामागे एक मोठा फटका खेळायचाच आहे, तो एक षटकार आलेला आहे. आपण म्हणाले की गोलंदाजीच्या नक्कीच माध्यमातून षटक राहिलं, मात्र षटकार आत्मविश्वास वाढवला गेला आहे. त्या फलंदाजी करणाऱ्या संघाकडे 7 ते 8 असे फलंदाज आहेत, कधीही षटकार ठोकू शकतात. म्हणजे 47 धावांना एक चांगला उत्तर दिला जाईल. चांगली रंगेल याचाच अर्थ ही मॅच. 18 बॉलचा खेळ बाकी है, 36 धावेची गरज है. ना पूछ कि मेरी मंजिल कहा, अभी तो चलने का इरादा किया है. ना हारूंगा हौसला कभी, ये किसी और से नहीं अपने टीम से किया हुआ हो वादा है. आज ते वादे ते इरादे मैदानावरती जाहीर करायचे आहेत. तर चांगलं तुम्हाला खेळावं लागेल. 18 बॉलचा खेळ बाकी, 36 धावेची गरज. बॉलिंग टीम मॅचच्या सध्या ड्रायव्हिंग सीटला. एक विकेट त्यांच्या खात्यात. पॉवर प्ले थोडासा त्यांच्या बाजूने राहिलाय. बट सगळ्यात महत्त्वाचं काय या मॅच मध्ये यशराज आणि भावेश जर ही जोडी पार्टनरशिप करते, येणाऱ्या बॅटर्सचा रोल हलका होईल. बट जर यशराज आणि भावेशला जर अंडर प्रेशर टाकलं तर येत्या बॅटर्स मनीषवरती दबाव बनू शकतो. आणि जर ही जोडी इथनं चांगली खेळती, मनीषला वेळ जर कमी देत आहेत तर एखादी सामना मैदानावरती जिंकू शकते. रिग्नेश 11 राहणार. त्यामुळे जर तरच्या भोवती अवतीभोवती एक क्रिकेट रंगेल, चर्चा होईल स्वर्गीय वसंत उंद्रा ठाकरे क्रीडा नगरीवरती, जिकडे रंगली आहे मॅच ऑफ दी टायटन. सितारांमधली लढाई तुम्हाला पाहायला मिळते. आकाशामध्ये पक्षी संचार करताना तुम्हाला सध्या पाहायला मिळतात. आकाशामध्ये उडतो पक्ष्यांचा थवा,
हवा रांजोलीमध्ये फक्त किरण भाऊ ठाकरेची हवा. षटक संपलं पहिलं 11ला 1 बाद. 11 लॉस ऑफ 1. बॉल तयार. बॅटच्या समोर होता, मिस केली लाईन. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड आणि धक्का लागलाय मैदानावरती. हा दुसरा आणि आता वेळ झाली आहे वन ऑफ द ग्रेटेस्ट हाईड इन टॅलेंट भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मनीष पाटीलच्या येण्याची. न्यू बाटा मैदानावरती दाखल झाला मनीष पाटील. अख्ख्या भिवंडीच नाही, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं स्वप्न असतं एकदा तरी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळावं, आणि हा फक्त खेळला नाहीये, गाजून आलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये पहिल्यांदा उतरला जय हनुमान टेंभवली, आणि भिवंडीचा हा त्यातून प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट रायगड ठाणे जिल्ह्यातून कोणी पटकावलं तर ते नाव मनीष पाटीलचं. मनीषाला मैदानाच्या आतमध्ये मनीष मोनिश ट्विन्स टेंभवलीचे आज मन्या खेळतोय. या मॅच मध्ये टीम रिग्नेश राहण्यासाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चेत असतं टेंभवलीकरांचं नाव, आणि आज मन्या मिळवून देईल का आपल्या फलंदाजीच्या जोरावरती रिग्नेश 11 राहणाऱ्याला विजयाचा भाव. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती फाईन लेगला काढलाय. आउटफील्ड फास्ट आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिडीलला बचार. बॅटिंग करतोय मैदानावरती हा फलंदाज. जर हा थांबला तर जवळजवळ 3 ओव्हर 2 बॉलमध्ये मॅचचा रिझल्ट लागेल, त्यामुळे ही विकेट महत्वाची आहे फिल्डिंग टीमसाठी. मायला 11 भादवडला ती काढावी लागेल. धावफलकावरती धावा 4 ने पुढे चाललेत. 15 वरती जाऊन स्कोर पोचलाय. अजूनही बनवायच्या तिथनं धावा 32. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 16 चेंडू 32 धावा. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आणले जात आहेत. स्ट्रायकर इनला फलंदाज मनीष पाटील, त्याच्यासाठी फिल्डिंग पाहूयात. समोर लॉंग ऑफला सिद्धेश शुभा दिव्याचा स्टार, ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग, आणि आता डीप मध्ये लॉंग लेग सेट केलाय. बॉलर नीरज तयार आहे. इथे शफल झाले होते, अपील झालं होतं, शफल खूप जास्त झाले, त्यामुळे इम्पॅक्टची चर्चा झाली. फर्स्ट कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरी धोक्यात. यशराजची विकेट. क्लोज फोटो फिनिश हा डिसिजन आहे, आणि अंपायरने निर्णय पाठवला टेक्निकल टीम कडे. या जवळ थर्ड अंपायरचा इशारा, आणि काही क्षणात दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला पाहायला मिळाला. बॉल कॅरी झाला, स्टंपवरती पोहोचला. ओ, कदाचित कहाणी खतम. थर्ड अंपायरच्या डिसिजनची वाट पाहूयात. इन दी एअर, आउट ऑफ दी लाईन, इन दी बॉक्स, या सगळ्या चर्चा त्या ठिकाणी होतील आणि करावा लागेल या ठिकाणी. टाटा बाय बाय. हो, इथे आउट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात हे यश मिळालंय, आणि यशराजला मैदान सोडावं लागेल. काय म्हणशील, एक ॲक्युरेट थ्रो आला, आणि फलंदाज यशराज पाटील जे टीमचे कॅप्टन होते ते मैदानातनं या ठिकाणी संदेश दादा बाहेर येतात. नक्कीच जी आशयाची किरण होती ती असंच म्हणू शकता की तो देखील मैदानाच्या बाहेर पडलाय. यशराज टीमचे कॅप्टन होते, आणि नक्कीच लालच बुरी बला आहे, त्या लालचमध्ये आले होते, आणि धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला होता तो कुठेतरी निराश कारण मैदानाच्या बाहेर पडताना यशराज पाटील फ्रॉम कोपर मैदानाच्या बाहेर निघताना आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानावरती झाला इंटर. यशराज झाले रनआउट. फलंदाज बाद. विकेट आली आहे नंबर 3. आधी राहुल, तदनंतर भावेश, तदनंतर यशराज. न्यू बॅटर मैदानावरती झाला इंटर. बॅटिंग ट्रॅक वरती आला करण, आणि मनीषला थांबवलंय की अंपायरचा इशारा येईल. हो, वाईट बॉल. लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. एक्स्ट्रा रन, आणि एक्स्ट्रा रन स्कोर. धावफलकावरती पुढे जाल. DRS तुम्ही गमावला, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर्स निर्णयावरतीच तुम्हाला गेम कंटिन्यू प्ले करावी लागेल. ऑलरेडी एक DRS तुमच्याकडे होता, तो तुम्ही गमावलात, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय येईल त्याच्यावरती 4 ओव्हर्स गेम तुम्हाला कंटिन्यू खेळावा लागेल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड झाली आहे.
चांगली गोलंदाजी होती आहे, चांगली गोलंदाजी होती आहे. मायरलन भादवडनं देखील दबाव टाकलाय. मागची यशराजची विकेट थोडंसं प्रेशर बनलंय कारण रिक्वायर रन रेट 12ला टच झालाय. प्रति षटकामागे 18 मध्ये 36 करायच्या आहेत ऑन अ मॅच दोन्ही टीम साठी. मॅच अजूनही संपलेली नाहीये. बॉल तयार नीरज, हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झालाय. सिंगल कंप्लीट, दबाव टाकलाय. जर डेंजर एनला मनीष आता तिकडे विकेट तुम्हाला मिळू शकत नाही. हा खेळाडू मैदानावरती प्रचंड वेगानं धावतो आणि 2 आरामात बनलेत. धावफलक 2ने पुढे जातं. टीमची टोटल धावफलकावरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतीये 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन आहे. एक चौकार, डबल वाईट झालेत आणि 28 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. कमी गतीनं टाकला होता, पुन्हा एकदा हलक्या हातानं सॉफ्टनं खेळलाय. मनसुबा आहे सेकंड इनचा, डेंजर इनला मनीष, मिसफील्ड झाली आहे. हे होतं ज्यावेळी पहिली रन्स तुम्ही वेगात धावता, फिल्डर्सवरती प्रेशर क्रिएट होतं, त्या प्रेशरमध्ये मिस्टेक होऊ शकते आणि तेच घडलं. डीप मिड विकेटला फिल्डर्सवरती टाकलेला दबाव त्याचं रूपांतर झालं 2 मध्ये. धावफलक 2ने पुढे चाललाय. समीकरण उरलंय. येणारे 13 बॉल 26 गरज बनवायच्यात. या मॅच मध्ये धावा आतापर्यंत 47, स्कोरकार्ड वरती उभा झालेत 18 आणि अजूनही मॅच खतरनाक मैदानावरती सुरू आहे. 21 धावा धावफलकावर. एक सिंगल एक डबल अजूनही ऑनलाईन अपडेट करायची आहे, थोड्याच वेळात ती देखील होईल. 26 चा प्रवास 13 बॉल मध्ये बाकी आहे. हा महत्वाचा बॉल आहे, ते स्ट्राईक ठेवायची की मोठा फटका. आणि एक सिंगल या ठिकाणी मिळाला. हेलिकॉप्टर स्टाईल ऑन ड्राईव्ह. एकापेक्षा जास्त इथे काही नव्हतं खरं तर, बट फिल्डर्सनं थोडासा वेळ घेतला आणि त्याचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये झालंय आणि समीकरण मैदानावरती उरलंय. 18-36 ची गरज होती. या ओव्हर्स मध्ये 12 आलेत आणि आता उरलेत धावा. यस जाऊ शकता ड्रिंक ब्रेकचा 2 ओव्हर नंतर. 12 मध्ये अजून 24चं समीकरण बाकी आहे. मॅच ऑन आहे. संध्याकाळच्या कडक चहा सोबत एक कडक मॅच तुमच्या समोर आहे. युवा नेता चषक रांजणोळीच्या स्पर्धेत एक छोटासा डीजेवाला ब्रेक घेऊ आणि पुन्हा परतू मैदानाच्या आत. बॅक पुन्हा एकदा जाऊया त्या मॅच कडे ज्या मॅचनं निर्माण केला क्रिकेट मधला एक अद्भुत थरार. 12 मध्ये बनवायच्या धावा 24, 2 षटक संपली आहेत. अजून 12 बॉल. येणारा गोलंदाज कोण? 4 षटक 4 गोलंदाज. आणि म्हटलं जातं ना, संगीत सुनकर कभी ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर कभी भगवान नहीं मिलता. इसलिए भी आज पूछते हैं लोग उस पत्थर को, क्योंकि इंसानों की दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. इथे ठेवला गेलेला विश्वास आणि जपलेला मैदानावरचा संघर्ष, त्यातून पाहिलेली विजयाची स्वप्न, क्रिकेट मधला शौर्य, पराक्रम, त्याग, त्यातून मिळणारा विजय कुणाच्या वाटाला? मायरा 11 भादवड की टीम रिग्नेश 11 राहणार? हु विल विन द मॅच? आय डोंट नो. I don't have any answer, but I say very surely this match is very high voltage. Close जाईल का मॅच संदेश? नाही, मी सांगितलेच आहे की मॅच रंगतदारच होणार आहे, कारण की धावा बनवू शकतात. संध्याकाळचं वातावरण आहे, असंही सरावाचा वेळ आहे, हवा देखील चांगला आहे. आमचे महाराष्ट्र पोलीस आमचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत. षटकाराकरिता 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी लावलेलंच आहे. मात्र ओ ये पहा ओमकार, आता काय म्हणशील? मिस फील्ड इज देअर. जिकडे चौकार अडवायचा की कॅच वरती जायचं, यामध्ये निघून गेला वेळ आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता नशिबानं दिली आहे 7, आलाय चौकार. समीकरण मैदानावरती उरलाय. 11 बॉल 20 ची गरज. करणसाठी एक पारितोषिक आहे महाराष्ट्र पोलीस संतोषदादा पाटील यांच्याकडून. जर करणनं षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी दिलं जाईल. आणि महाराष्ट्र पोलिसांची भूमिका काय आहे?
काल रात्री तुम्हाला समजली असेल. टीमची टोटल 4 ने पुढे जाते. उभा माणूस वर्दीतला म्हणून यशराज सण साजरा होतो भावा गर्दीतला. त्या गर्दीचा एक किस्सा आपला भाऊ देखील होता. चौकारानं खूप पुढे चाललाय. टीमची टोटल 27 बनलेत. अजून बनवायचे आहेत 20. लागलाय बॉल बॅटच्या टोला आला समोर लॉंग ऑफला. आता फिल्डर चेंज आहे. नीरज आलाय. सेकंडचा कॉल काय धावतोय म्हणा. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. आणि जर मैदानावरती जंगलातली एखादी हरिण आणि मनीषच्या पावलांचा वेग पाहिला तर एखादी हरिण देखील म्हणेल नाद करती का मनाचा पळावंच लागतंय. टीमची टोटल स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29. 10 बॉलचा खेळ बाकी. 18ची गरज होऊ शकतात. मॅच मध्ये विकेटच रंग भरू शकतो. मात्र आता हा नो बॉल सिग्नल आलाय. दुष्काळात 13वा महिना. मॅच 50-50 होती. हा जो नो बॉल आला त्याच्यानंतर येणारा जो फ्री हिट आहे तो 60-40 करून गेलाय. जर इथे बिग हिट आला तर 80-20 होईल मॅच. बट जर हा बॉल चांगला टाकला पुन्हा एकदा 50-50 मॅच बॅलन्स पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल मागचा टाकलाय. नो समीकरण बदललाय. आता देखील बॉल पुन्हा टाकावा लागेल. आणि विकेटच्या बाहेर पडलाय का त्यासाठी अंपायरने निर्णय. अंपायर वाईट दिला तरी चालेल कारण ऑलरेडी फ्री हिट कंटिन्यूच असणार आहे. वाईट कन्फर्म असेल तर फायनली वाईट बॉल आहे आणि फ्री हिट कंटिन्यू केला जाईल. आणि एक्स्ट्राच रन स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 31. उघडा डोळे बघा नीट. येणारा बॉल मित्रांनो फ्री हिट. 31. 31 अजून बनवायच्या 16. आणि या फ्री हिट मिस केलाय म्हणजे मॅच ऑन है. मायरा 11 भादवड़ देखील सांगतीये चलो आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 9. रन बाकी आहेत 16. 9 चेंडू 16 धावा. काळजाचा ठोका चुकवणारा ही मॅच तुम्हाला पाहायला मिळतीये. 9 चेंडू 16 धावा. टप्पा पडला हा देखील बाहेर वाईड लाईनच्या. एक्स्ट्रा मिळेल आणि समीकरण मैदानावरती आता उरतंय. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो समतो. हातावरती पडला तर तो चमकतो. शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच फरक फक्त सोबतीचा असतो. इथे सध्या वाईड लाईन आणि नो बॉलची जी 7 मिळते गोलंदाजाला ते विसरून त्याला करावं लागेल पुनरागमन. कारण सध्या फ्री ऑफ कॉस्ट रन्स खर्च केल्या जात आहेत आणि दबाव वाढतोय गोलंदाजावरती. करण फटका लाजवाबा. एक्स्ट्रा कव्हरला हेलिकॉप्टर स्टाईल काढला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. आणि हा आलाय युवा नेता चषकातील एक दर्जेदार चौकार. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. रन्स आपल्याला पाहायला मिळतात 36 धावा. बनवायच्यात 8 चेंडू 11. आणि या दरम्यान शुभागमन झालाय. युवा खेळाडूंना संधी देता देता आज रणके खांडवळ हे नाव ब्रँड बनलं. त्या संघाचे पुरस्कर्ते खांडवळचे उद्योजक सुजित शेठ पाटील यांचं स्वागत करूयात. येत्या बॅटची बाहेरची कडा एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल नंतर समीकरण मैदानावरती उरलंय. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी करायच्या धावा मैदानावरती 7 मध्ये 10. 7 चेंडू आणि 10 धावेची गरज. ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतोय मनीष पाटील. आणि बॉलिंग ट्रॅक वरती करण. त्याचं हे षटक संपायचं नाव मैदानावरती घेत नाहीये. 6 बॉल. रन्स किती बाकी राहतील आता तो क्वेश्चन मार्क आहे. आणि ते फिनिश चांगलं करायचं. टीम मायरा 11 भादवडला मयूर शेठ पाटील यांची टीम मैदानावरती खेळतीये. 6 मध्ये आपण पाहताय बाकी किती राहतील कारण 7 मध्ये सध्या 10 आहेत. मॅच अजूनही चांगल्या स्टेजला आहे बट सध्या दोन्ही बॅट सेट आहेत त्यामुळे कॉन्फिडंट लेवल हाय आहे रिग्नेश 11 राहणारचा. आणि हा फटका आलाय हेलिकॉप्टर आणि बॉल समोर लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. झेल सुटलाय की सामना. मिळाले धावा या ठिकाणी 2. मनीष पाटील
आज बॅट हातामध्ये ग्लोव्ज, डोक्यावरती कॅप आणि सोबत खिशामध्ये नशीब घेऊन आलाय. मिळालंय हे दुसरं जीवनदान आणि समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे बॉल 6, जिंकण्यासाठी धावा करायच्यात 8. फिल्डिंग टीम मायरा भादवड एक छोटीशी टीम अडल कॉल करतीये. कोणाच्या हातामध्ये बॉल सोपवला जावा त्याचं उत्तर मैदानावरती कॅप्टनला शोधायचंय. आपण जाऊया डीजे कडे, एक ऐकू सॉन्ग. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत, ऐकूया डीजे गणेशचं एक संगीत. एक मॅच कव्हर करायची आहे. चला बी फास्ट अंपास. 4 वाजून मिनिटं झाली आहेत 55. यानंतर एक सामना अजून 4 ओव्हरचा कव्हर करायचा आहे. उद्या एक क्वालिफायर मॅच आहे, तर मग एक्स्ट्रा मॅचेस आपण ठेवू शकत नाही आहोत. उद्या 2 मॅचचा एक्स्ट्रा शेड्यूल आहे. उद्या अगदी रेग्युलर हाफ मधल्या 7, त्यानंतर एक फायनल, एक प्रेक्षणीय सामना, अशा टोटल 9 मॅच आपल्याला कव्हर करायच्या असतात. एनके खांडवळ कुठेही जाऊ नका. कॅप्टन्स बी फास्ट रेडी राहा. जसा सामना संपेल विनिंग टीम आणि एनके खांडवळ यांच्या दरम्यान रंगेल आजच्या दिवसातला अंतिम थर्रार क्वालिफायरची मॅच. 6 बॉल 8 धावा. ऑलवेज डेंजरस हे मोड, जिकडे मारावं सोडावं, सिंगल डबल्स घ्याव्या की गोलंदाजाला जोडावं की गोलंदाजानं विकेट्स काढली जावं, डॉट बॉल्स टाकावे, फिल्डर्सनं सिंगल वाचवाव्या, अटॅकिंग फील्ड सेटअप करावी की बाउंड्री लाईन वरती पेट्रोलियन करावं. या सगळ्या विचार विनिमयामध्ये जो प्रेशरला हँडल करेल तो जिंकेल आणि गाजवेल हे मैदान. आणि क्रिकेट काय सांगतं, मैदानावरती रणाक संग्रामात कुरुक्षेत्राच्या उतरलात तर इथे जो झगडणार, जो संघर्ष करणार तो जिंकणार. अर्थातच जो लढणार तो जिंकणार. 6 बॉल बाकी आहेत, रन बाकी आहेत 8. रितेश त्याच्या हातामध्ये दिलं या ठिकाणी या मॅचचं फ्युचर. एक मिसफील्ड चाललेला चौकार, सोडलेला झेल, अजून 5 रन्स तुमच्याकडे एक्स्ट्रा असते, म्हणजे समीकरण 6, 13, 12 पर्यंत असतं. पण आता 6 मध्ये 8. फटका चांगलाय, टायमिंग चांगलंय, उचललाय, बॅटवर पाठवलाय मिड विकेट प्लॉटच्या बाहेर आणि हा आलाय एक दणदणीत षटकार आणि समीकरण उरलंय 5 बॉल 2 धावा. सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर नानांनी आणली फॉर्च्युनर. जर चर्चा झाली विनोददादा ठाकरे नानांची, तिकडे फॉर्च्युनर नाही, इकडे दाराजवळ डायरेक्ट मर्सिडीज बेंजच लागते भावानो. आपला विषय टॉपचा असतो. 5 मध्ये करायच्यात आता 2 बॉल तयार. चेंज ऑफ पेस. ओ व्हॉट डिफेन्स. बॅकफुटला जाऊन सॉफ्ट हँड, हलक्या हातानं बॅकफुट डिफेन्स. एक सिंगल ॲड होतीये. स्कोर इज लेवल आणि आता जिंकण्यासाठी करायची आहे या ठिकाणी फक्त एकच धाव. तुम्ही त्याला किती सांगितलं प्लेस करा ना, टेंबवलीच्या रिक्तात डिफेन्स नावाचा शब्द त्यांच्या डायरीमध्ये नाहीये भावानो. 4 बॉल आणि 1 धावेची गरज. ऑन स्ट्राईक मनीष पाटील. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. 4 मध्ये करायची 1 आणि हा फटका फसलाय. बॉल हवेत, डॉट बॉल येऊ शकतो कॅच झाली तर, आणि तो आलाय. चला मनीष परतलाय. समीकरण बाकी आहे 3 मध्ये 1. म्हणून म्हणालो ना, डिफेन्स नावाचा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाहीये. ओयठी आउट. 3 मध्ये 1. गणेश पाटील 30-30. झाला गणा भाऊचा उमेदवार नाही, गणाच्या नावापुढे श्री कधीच लागलाय. 3 बॉल 1. असंच तर झालं होतं. मला आजही आठवतं महापौर चषक. अल्ताफ बॅटिंग करत होता. 4 मध्ये 2च पाहिजेत ना, हा मारेल तो मारेल. फायनली जीत खोदनं टाकलं होतं मिडन षटक. 3 मध्ये आता 1 पाहिजे. लगातारचे 3 डॉट येऊ शकतात का? हो येऊ शकतात. क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर्स देखील आपण पाहिलेत.
5 मध्ये 1 डिफेंड होताना पाहिली आहे. 6-2च्या मॅचेस शेवटच्या बॉलवरती जाताना पाहिलेत. इथे 6 मध्ये 8, त्यानंतर 5 मध्ये 2, त्यानंतर 4 मध्ये 1, त्यानंतर मन्याची विकेट आणि आता समीकरण 3 मध्ये 1. 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. कुणाल हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळलाय. समोर फिल्डर आणि आली अजून एक रन आउटची विकेट आणि समीकरण मैदानावरती उरलंय 2 बॉल 1. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव. न्यू बॅटर मैदानावरती आला सोहम. हा देखील बिलॉंग करतो टेंबवलीला. ते 2 मध्ये 4, 2 मध्ये 6. टेंबवलीकर म्हणतील हा भाई हमारा मारेगा. 2 मध्ये 1. टेन्शनचं काम आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. सोहम आलाय. सध्याच्या घडीला फार चर्चेत आहे सोहमचं नाव, बट बॉलर रितेशने केलेलं कमबॅक ते देखील अप्रतिम आहे. एखादा डॉट, एखादी विकेट. मॅच जाईल शेवटच्या बॉलवर आणि हा बाडनपाड मध्ये काढलाय. समोर मिड ऑन डायरेक्ट हिटचा क्लोज कॉल. व्हेरी मच निडेड होता डायरेक्ट हिट. फायनली आली आहे सिंगल. डायरेक्ट हिट झालं मिस, म्हणजे मॅच केली आहे मिस. विक्ट्री मिळते टीम रिग्नेश 11 रहाणाळला. अभिनंदन रिग्नेश प्रताप पाटील. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ 2 सामने जिंकून फाईट करेल आता मॅच NK खांडवळ समोर. चला टॉस करूयात. चला खांडवळचे कॅप्टन उपस्थित आहेत.